नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत. जानकीला खूप दुःख वाटत असतं की सौमित्र कुठं गेला आहे, त्याची काहीतरी खबर लागू दे, काहीतरी त्यांची बातमी कळू दे म्हणून देवाकडे ती प्रार्थना करत असते. इकडे ऋषिकेश गावभर सौमित्रविषयी विचारत फिरत असतो. तो कोणी पाहिला आहे का म्हणून विचारत असतो. तेव्हा एक व्यक्ती सांगतो, त्याला मी गाडीतनं जाताना एका मुलीसोबत पाहिलेला आहे. आणि इकडे सयाजीची माणसांनाही ऐश्वर्याने कामाला लावलेला आहे सौमित्रला शोधण्यासाठी. आणि सौमित्र सयाजीच्या माणसांना बघतो आणि तो म्हणतो, हे मला शोधत आहे, आता मी काहीतरी करायला हवं. अवंतिका म्हणते, मी गाडी चालवते, तू पाठीमागे जाऊन लप. मग त्याला ती डिक्कीमध्ये लपवते, डिक्की लावते आणि ती पुन्हा ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसते. मग थोड्या वेळाने सयाजीची माणसं येतात, गाडीमध्ये लगेज बघतात. लगेज तर डिकीत ठेवायला हवं ना, तू गाडीच्या सीटवर का ठेवला आहे, याचाच अर्थ तू गाडीत काहीतरी लपवलं आहे. तेव्हा ती म्हणते, मी वकील आहे, मी कमिशनरला फोन करते आणि तुमचं नाव सांगते. म्हटल्या ती माणसं तिथून पळ काढतात. इकडे खूप वाट बघत असते सौमित्राची, काही खबर लागते का म्हणून ऐश्वर्या. तिचे वडील तिला चिडवत असतात की किती उतावीळ झाली आहे तू तुझ्या नवरदेव शोधायला, खरंच तूच त्याला वटणीवर आणशील. दोघं जण हसत असतात. तितक्यात तिच्या मैत्रिणी येतात. ऐश्वर्याला खूप अभिमान वाटतो की मी इतका छान नवरदेव निवडलेला आहे. इकडे ऋषिकेश आणि सारंग घरी येतात. कुठल्याही प्रकारची बातमी लागत नाही सौमित्रची. वकिलांना माहिती आहे त्या दोघं जण कुठं गेले आहे, पण ते दराडे वकील आपल्याला काहीच कबूल होत नाही असं सारंगने त्याच्या नानासाहेबांना सांगितलं. ऋषिकेश म्हणतो, आता आपल्याला सयाजी काकाला सगळं सांगावंच लागेल. बाहेरून कळलं तर खूप मोठी अडचण निर्माण होईल, आपणच सांगायला हवं. नानासाहेब म्हणतात, नको रे बाबा, तो तर आपला जीवच घेईल. आजी म्हणते, आधी तर फक्त बंदूक उघडली होती, लग्न मोडलंय म्हटल्यानंतर तर तो गोळी झाडलच, मुर्दाच पाडल. तेव्हा नानासाहेब म्हणतात, ठीक आहे, मीच जातो त्याच्या तोफेसमोर. मग सारंग म्हणतो, नानासाहेब तुम्ही नाही, मी जातो. सारंगला जानकी पकडते आणि म्हणते, तुम्ही कुठेही जायची गरज नाही. आजी जानकीला म्हणते, तूच मोठापणा करायला गेली होतीस, तुझ्यामुळेच आज ही परिस्थिती झाली आहे, तूच जायचं लग्न मोडायला. पण जानकी म्हणते, ठीक आहे. सौमित्रा म्हणत असते, नको आई, तू असं काही पण नको बोलू. पण जानकी म्हणते, आजी जे बोलताय ते बरोबर आहे, मोडायला आम्हीच जाणार, कारण जमवायलाही आम्ही दोघेच जण गेलो होतो. सारंग मागे मागे येत असतो. आजी त्याला म्हणते, तू तिथे जायचं नाहीस, हो मागे. इकडे छान तयारी चालू असते लग्नाची, घर सजवण्याची. सयाजीराव खूप उत्साही असतात. तितक्यात ऋषिकेशाने जानकीला बघून बाळासाहेबांना आनंद होतो. ते म्हणतात, या ऋषिकेश साहेब, आणि घाईघाईने घरात निरोप द्यायला जातात. आता जानकी आणि ऋषिकेश सयाजीराव समोर उभे आहे. सयाजीरावला खूप आनंद होतो. बायकोला बोलवतात, बघा आपल्याकडे कोण आले आहेत, या म्हणत त्या दोघांना ते बसायला सांगतात. मग सयाजीराव सुनबाईंना म्हणतात, सगळं घरी ठीक आहे ना. तेव्हा जानकी म्हणते, काका घरी काहीच ठीक नाही, खूप मोठी अडचण निर्माण झालेली आहे. सयाजी काका म्हणतात, काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते, सगळंच संपलं. मग ऋषिकेश त्याच्या खिशातली चिठ्ठी काढतो. जड अंतकरणाने ती चिठ्ठी सयाजीरावच्या हातात देतात. सयाजीराव पूर्ण चिठ्ठी वाचतात आणि तडातडी फाडून ती त्याच्या तोंडावर फेकतात. कुठली चेष्टा मस्करी चालवली आहे तुम्ही. मी अख्ख्या गावातल्या जिल्ह्यातल्या मंत्र्यांना लग्नाला बोलवलं आहे, त्यांच्यासमोर काय तोंड घेऊन जाऊ, तुम्ही मुद्दाम केला आहेच. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काका आम्ही हे काही मुद्दाम केलेलं नाही. जानकी सांगू लागते की त्यांचा तो भूतकाळ होता, पण हे लग्न जमलंय म्हटल्या ती वापस आली. सौमित्र भाऊजी जेव्हा प्रेम करायचे तिला ते विसरून गेले होते, पण ती मुलगी पुन्हा आली आणि तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, म्हणून ते तिच्याबरोबर पळून गेले. सयाजीराव म्हणतात, हे सगळं खोटं आहे. ती बंदूक घेतात आणि ऋषिकेशला गोळी झाडतात. तितक्यात ती गोळी जानकी पटकन लोटते. सयाजी काका काही केलं ऐकायला तयार नाही. ते म्हणतात, मी कुणालाही जिवंत सोडणार नाही. ऐश्वर्याला सगळी घडलेली हकीकत कळते आणि मग ती म्हणते, तुम्ही त्या दोघांचं जीवन वाचवण्यासाठी माझं जीवन का उद्ध्वस्त केलं, माझ्या आयुष्याशी का खेळ खेळला, असं ती जानकीला ठरवून विचारते. तुझ्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे, तू मला माझा सौमित्र परत करायचा. आता जानकी खरंच काय करणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार. गावासमोर सयाजीराव स्वतःची इज्जत कशी वाचवणार हेही पाहणं खूप रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी माझ्या लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊन पोहोचतील. आपण रोज भेटूया. धन्यवाद.